चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एकदम पौष्टिक असे डिंकाचे लाडू। त्यासाठी आपल्याला पावशेर खोबरं आणि पावशेर खारीक घ्यायचे आहे। खारीक आपल्याला फोडून घ्यायची आहे त्यातले बिया काढून, आणि खोबरंही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला खारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि बारीक करायची आहे, अशी बारीक झालेली आहे। आणि पुन्हा अजून बारीक करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला खोबरं टाकून खोबरंही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, तेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे। नंतर थोडेसे काजू आणि थोडेसे आपल्याला बदामही मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण डिंक घेणार आहोत। डिंक तळून घ्यायचा आहे तुपात। नंतर तुपात डिंक तळून झाल्यानंतर आपण तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि आपल्या त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनटं। नंतर आपल्याला पुन्हा तुपात गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ पागळून द्यायचा आहे, आणि गूळही आपल्याला ह्या मिश्रणात टाकून द्यायचा आहे आणि 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं चांगलं। आणि मग आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत। असे इकडं बघा लाडू बांधायचे आहेत, तुम्ही जसे पाहिजे तसे बांधू शकता, छोटे मोठे। मी इकडं असे बांधलेले आहेत। इकडे माझे लाडू तयार झालेले, एकदम भारी खायला लागतात। त्याच्यात तुम्ही ह्याच्यात थोडेसे मेथीच्या बियाही टाकू शकता। मी इथं मेथीचे बिया टाकलेले नाहीत। एकदम भारी लाडू होतात, थंडीसाठी खायला एकदम छान आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा।